यानंतर बघूयात शिंदेंनी दिलेल्या डबल धक्क्याची बातमी। कोकणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे। माजी आमदार राजन साळवी शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। साळवी हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या, मात्र अचानक त्यांचा शिवसेनेतील प्रवेश निश्चित झालाय आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंनी ठाकरेंसोबतच भाजपला दिलेल्या धक्क्याची चर्चा सुरू झाली आहे। राजन साळवींचा ठाकरेंना जय महाराष्ट्र। भाजपला चकवा, ठाकरेंना धक्का देऊन साळवी घेणार धनुष्यबाण। एकनाथ शिंदेंचा ठाकरेंसोबत भाजपलाही डबल धक्का। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला। राजन साळवी हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। शिवसेनेच्या फुटीनंतरही राजन साळवी यांनी ठाकरेंना खंबीर साथ दिली होती, मात्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राजन साळवी यांच्या पक्ष बदलाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। मागील काही काळापासून एसीबीच्या चौकशीच्या फेऱ्यात राजन साळवी अडकले होते, त्यामुळे ते भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा होती। मात्र भाजपमध्ये न जाता साळवी हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंसोबतच भाजपला धक्का दिल्याची चर्चा आहे। तर राजन साळवी जाण्याचं कोणतंही आश्चर्य नसल्याचं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय। आम्हाला फार त्याच्यामध्ये काय नवल नाही वाटली, पण कीव करावीशी वाटते राजन साळवींची। पराभवाच्या विधानसभेमध्ये पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी अनेक बैठका घेतल्या। त्या प्रत्येक बैठकीमध्ये आपल्याला भाजपमध्ये जायचं आहे, देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला हे देणार ते देणार असं सांगत होते। त्या भाजपाला सोडून आता त्यांना शिंदे गटामध्ये जावं लागतंय, हे त्यांचं दुर्दैव आहे। खोदा पहाड निकला चुहा तशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे। एकनाथ शिंदेंच्या खंबीर नेतृत्वामुळेच राजन साळवी शिवसेनेत येत असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या नेत्यांनी दिली आहे। तर अजूनही अनेक प्रवेश होणार असल्याचा दावाही शिवसेनेनं केला। शिंदे साहेबांचं जे नेतृत्व आहे, शिवसैनिकाच्या मागे खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व आहे। जरी पराभव झाला तरी सुद्धा त्यांना ते सोडून देणार नाहीत, तर त्यांच्या पाठीमागे ठाम उभे राहणार। राजन साळवी साहेबांनी अनुभव घेतलाय। मुंबईचे काही स्वतःला तथाकथित नेते समजणारी मंडळी ग्रामीण भागात काम करणाऱ्या मंडळींना कशा पद्धतीने त्रास देत आहेत हे राजन साळवी साहेब अनुभवत आहेत। त्यामुळे राजन साळवी साहेब कदाचित उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडत असतील। 15 तारखेला माझ्याकडे शिंदे साहेब आभार दौऱ्यासाठी आहेत, तेव्हा देखील काही प्रवेश होणार आहे। मी अनेक वेळा सांगितलं की टायगर ऑपरेशन जे आहे हे काय नाव आम्ही दिलेलं नाही। ऑपरेशन करायची का आवश्यकता नाही, कारण माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मागच्या 2.5 वर्षामध्ये केलेलं विधायक काम जे आहे ते महाराष्ट्रासमोर आहे, ज्याचा उल्लेख काल शरद पवार साहेबांनी केला। शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे। यात शिवसेनेच्या गळाला राज्यातील कोणते नेते लागणार याची उत्सुकता होती। शिवसेनेने कोकणातून या ऑपरेशनला सुरुवात करून एका दगडात 2 पक्षी मारल्याचं पाहायला मिळतंय। प्रणव कोळेकर, झी 24 तास, रत्नागिरी।